नमस्कार मंडळी, मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बाजारात गेले होते, सुगडं बनवायचं होतं त्यामुळे सामान बघायला. मी आणि आई खूप दुकानं फिरलो आणि त्यानंतर मग एका दुकानात आम्हाला सुगडे आवडले. मग मी काकांना विचारलं की काका किती प्राईज आहे याची. मग काका म्हणाले 50 रुपयाची 5 आणि एक छोटीशी पंती. मग म्हटलं द्या पॅक करून. मग काकांनी सुगडं पॅक करून दिलं. मग त्यानंतर आम्ही काकांना विचारलं अजून काय काय आहे काका. तर आम्हाला फुलंसुद्धा घ्यायची होती. मग आम्ही त्यानंतर फुलंसुद्धा घेतली. मग तिथेच पडलेल्या तिळाच्या पॅकेट्सवर आमची नजर गेली. मग आम्ही तिळाचे पॅकेटसुद्धा घेतले. त्यानंतर तिथे चिक्कीसुद्धा दिसली, तर एक पॅकेट चिक्कीचंसुद्धा घेतलं. तसं आम्ही घरीच तिळाचे लाडू बनवणार आहोत, पण तरी म्हटलं घ्यावं एखादं पॅकेट. त्यासाठी सर्वात पहिलं साहित्य आम्ही या गव्हाच्या ओंब्या घेतल्या. त्याच्यानंतर हा हिरवागार हरभरा घेतला आहे. त्याच्यानंतर मग गाजर घेतलं, ऊस घेतलं, या घेवड्याच्या शेंगासुद्धा घेतल्यात. त्यानंतर वाटाणेसुद्धा घेतले. हे सर्व साहित्य मी मस्तपैकी सोलून घेतलं आहे आणि एकत्र करून घेतलं आहे. सुगडं बनवण्यासाठी आपल्याला अशी 5 प्रकारची मातीची भांडी लागणार. त्यानंतर मग मी इथे घेवडासुद्धा घेतला आहे. सर्व पदार्थ मी सोलून आणि कापून घेतलेत, व्यवस्थित बारीक बारीक करून घेतलेत. ह्या छोट्याशा ह्याच्यामध्ये तीळसुद्धा मी ॲड केले, कारण आपण सुगडं बनवतो त्याच्यामध्ये तिळाचा सुद्धा वापर होतो किंवा प्रसादासाठी चिक्कीचा वापर होतो तिळाचा. आता तुम्हाला पुन्हा एकदा साहित्य सांगते. सर्वात आधी मी इथे ऊस कापून घेतला आहे, बारीक करून घेतला आहे. त्यानंतर गाजर व्यवस्थित चिरून घेतलं आहे. त्यानंतर इथे घेवडा सोलून घेतला आहे. नंतर बाजारातून हिरवेगार वाटाणे आणलेले ते सुद्धा इथे सोलून घेतलेत मी. त्यानंतर हरभरासुद्धा हिरवागार घेतला आहे मी या ठिकाणी. आणि आता पुढे मी कच्चे शेंगदाणेसुद्धा याच्यामध्ये ॲड करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यानंतर आपल्याला तीळ ॲड करायचे त्याच्यामध्ये. आणि हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या गव्हाच्या ओंब्यासुद्धा मी ॲड केल्यात. आता आपल्याला सुगडं घ्यायचं एक एक करून आणि त्याच्यावर मी असं कुंकू आणि हळदीचं लेपन करणार आहे, कुंकू आणि हळदीचा टिक्का करणार आहे. तर जेव्हा पण आपण सुगडं बनवतो तेव्हा आपल्याला कुंकाचा आणि हळदीचं लेपन करावं लागतं किंवा टिक्का करावा लागतो अशा प्रकारे किंवा अशा पद्धतीने. तर जे आपले 5ही सुगडे आहेत त्या 5ही सुगड्यांना मी असं व्यवस्थित कुंकू आणि हळद लावून घेतले. आणि त्यानंतर आपल्याला आता एक एक करून याच्यामध्ये सर्व साहित्य जे आपण आणलेलं ते भरून ठेवायचं आहे याच्यामध्ये. तर मी इथे सर्व साहित्य मिक्स करून घेतले आणि मिक्स केल्यानंतर मग मी एकेका सुगड्यामध्ये ते पूर्ण साहित्य ॲड करून ठेवते. तर तुम्ही पाहू शकता आता किती छान पद्धतीने मी इथे सुगडं तयार केलेलं आहे. त्यानंतर खाली फुलांची थोडीशी आराससुद्धा केली आहे, जेणेकरून ते अजून छान दिसावं म्हणून. त्यानंतर प्रसादासाठी मी इथे तिळाची चिक्की ठेवलेली आहे. आणि आता मी जो आपण पंती आणलेली, छोटासा दिवा आणलेला, तो दिवा लावून मग आता हे आपलं ताट रेडी झालेलं आहे सुगड्याचं. अशा पद्धतीने आपण सुगड्याचं ताट बनवून घ्यायचं आणि मग ते ताट देवापुढे ठेवून त्याचं पूजन करायचं व्यवस्थित. तर ही अगदी सोपी पद्धत आहे सुगड पूजा करायची. तुम्हीही अशा प्रकारे पूजा संपन्न करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत राधे राधे.